तर अर्थात पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। 5 वाजलेले आहेत। आता मात्र नोकरदारांचे घराच्या दिशेने नोकरदार निघालेले आहेत। कार्यालय सुटण्याची आता वेळ झालेली आहे। पण यावेळी मात्र मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे। एकीकडे मुसळधार पाऊस आहे, वादळी वाऱ्याचा अवकाळीचा फटका बसतोय। दुसरीकडे रस्त्यावर पाणीच पाणी परिस्थिती आहे। वाहतुकीचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळतंय। तर तिथं मध्य रेल्वे सुद्धा कोलमडलेली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे, अवकाळीमुळे आपण म्हणूया, अवकाळीच्या या पावसामुळे रस्त्यावरील वाहतुकीला देखील ब्रेक लागलेला आहे। वाहतूक मंदावलेली आहे। तिथं मध्य रेल्वेत देखील वाहतूक विस्कळीत झालेली आहे पेंटाग्राफ तुटल्यामुळे। काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? मुंबईकरांचं काय म्हणणं आहे यावर? नक्कीच लागू सध्या आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहोत। आपण बघतो सध्या तरी इकडे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे ही संपूर्ण विस्कळीत झालेली आहे। आज मुंबईमध्ये अचानक पाऊस सुरू झाला आहे, अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे। त्यामुळे मुंबईची जी मध्य रेल्वे आहे, मुंबईची जी लाईफ लाईन आहे सध्या विस्कळीत झालेली आहे। सध्या जी स्लो ट्रेन जी आहे ती संपूर्ण ठप्प झालेली आहे। याचं कारण म्हणजे ठाणे ते मुलुंड या दरम्यान जो काही तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेची जी स्लो ट्रेन आहे, जी धीमी वाहतूक आहे, ती ठप्प झालेली आहे। तर जी जलद गतीने जी ट्रेन जाते ती सध्या तरी आपल्या सुरू असलेल्या पाहायला मिळत आहे। याचा परिणाम म्हणजे सध्या तरी संपूर्ण रेल्वे स्थानकावरती सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। आपण काही मुंबईकरांची बातचीत करणार आहोत। त्यांचं म्हणणं एकदा घेणार आहोत। दादा काय सांगाल किती वेळापासून वाट पाहत आहात? काय सांगाल, काय अडचण येत आहेत? अर्धा तास झाला मला इथे, अजून ट्रेन नाही आलेले। तर काय कुणास ठाऊक काय झालेलं आहे, अजून काय समजलेलं नाही, काय प्रॉब्लेम आहे। मला कुठे जायचं आहे? घाटकोपर। अर्धा तास इकडे उभे आहात, काही अनाउन्समेंट केली का, काही सांगितलं का तुम्हाला रेल्वेकडे? अजून काही रिप्लाय नाही येत आहे त्याच्याकडून, पण गाड्याच खूप लेट आहेत। निश्चित भूषण, आपण पाहतोय की या ठिकाणी मात्र मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।